अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका, बळीराजावर आसमानी संकट. धुळे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असून आणि यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाजरी, हरभरा आणि मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे आणि साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा सडण्याची भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे. शासनाकडून पंचनामे करूनही नुकसान भरपाई वेळेवर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे लवकर पूर्ण करून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. मागे 8 दिवसा पहिले जी घटना झाली तीच परत झाली काल संध्याकाळी 4 वाजता. कारण हा पाऊस काही शेतकऱ्यांना उमजू देत नाही आहे. शेतकऱ्यावर हमेशा काही ना काही संकट येत राहतं. सरकार आश्वासन देतं पण काही द्यायला तयार नाही. ते आम्ही सुद्धा हैराण झालेलो आहे की तीच गोष्ट बार बार बोलायची. ते चांगलं वाटत नाही शेतकऱ्यांना, पण काही ना काही द्यायला पाहिजे. मागे तलाठी साहेब आले, त्यांनी सुद्धा पंचनामा केला, पण त्याच्यावर बी काही ॲक्शन नाही. मागील थकबाकीसुद्धा आमची बाकी. काय नेमकं नुकसान म्हणजे बाजरी पडलेली आहे, मका पडलेला आहे, नुकसान बरंच झालेलं आहे. आता सगळं नुकसान सांगितलं म्हणजे तरी त्याच्यावर काही ॲक्शनच होत नाही ना. आमची मक्काचे नुकसान झाले. मक्का जमिनीला आळा पडलेला आहे, गारपेटने तुटला आहे. थोडी गारपेट पडाली, गारपेटने तुटला आहे. आज जसा तसा आम्ही गहू आवरला, पण आता मक्का बाजरीमध्ये आम्ही ठप्प झालेलो आहे. काय मागणी तुमची आता सरकारकडे? आमची मागणी जे पंचनामे करून आम्हाला काही मिळत नाही, ते आम्ही पंचनाम्याला सुद्धा उभं राहायला तयार नाहीत. पण आता असं आहे की शासनाकडून भेटलेली आशामुळे आम्ही येतात, पण काही मिळत नाही आम्हाला. 2-4-8 दिवसात नाही परत दुहेरी संकट आलं आणि अजून परत 3 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे. म्हणजे जे आहे ते हातात येतं किंवा नाही येतं याची शाश्वत नाही आहे. आणि पंचनामे करून तात्काळ सरकारने जेवढ्या भागात नुकसान झालेलं आहे ते सगळ्यांपर्यंत मदत पोचली पाहिजे. सरकारकडे आमची हीच अपेक्षा राहिलेली आहे.